सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवीला महिषासूर मर्दिनीचे तेजस्वी आणि रुद्ररूप साकारत विशेष सोहळा संपन्न झालाय। असत्यावर सत्याच्या विजयाचा आणि शक्तीच्या उपासनेचा उत्सव म्हणजे विजयादशमी राज्यभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना धुळे शहर अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघालाय। खानदेश कुलस्वामिनी असलेल्या आई एकविरा देवी मंदिरातल्या विशेष सोहळा पार पडलाय, जिथे एकविरा देवीच्या महिषासूर मर्दिनी रूपाने सर्वांचे डोळे दिपून गेले, तर दुसरीकडे एका ऐतिहासिक वृक्षाचं पूजन करून अनोखी परंपरा जपण्यात आली आहे। धुळे शहर सध्या नवरात्रोत्सवाच्या भक्तिरसात न्हाऊन निघालाय। विजयादशमीच्या मंगल पर्वावर शहरवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवी मंदिरात अनोखा भक्ती सोहळा पार पडलाय। आदिशक्तीच्या या उत्सवात आई एकविरा देवीला महिषासूर मर्दिनीचे अत्यंत तेजस्वी आणि रुद्ररूप साकारण्यात आले। देवीला केलेला हा विशेष शृंगार आणि तिचे हे रौद्र सुंदर रूप पाहून भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते। यासोबतच दसऱ्याच्या निमित्ताने मंदिराच्या प्रांगणातील सुमारे 400 वर्ष जुन्या ऐतिहासिक वृक्षाचीही विधिवत पूजा अर्चा करून मनोभावी प्रार्थना करण्यात आली। ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट शारदीय नवरात्रोत्सव एकविरा देवी मंदिरात सुरू झालेला आहे। तर आज नवरात्राचा 11वा दिवस आहे। विजयादशमी या निमित्ताने आई भगवतीच्या आपलं महिषासूर मर्दिनीचं रूप देण्यात आलेलं आहे आणि तसा शृंगार करून रूप देण्यात आलं आणि ते बांधणी श्री चंद्रशेखर गुरव पुजारी यांनी केलेली आहे। आणि आजच्या दसऱ्या निमित्ताने या ठिकाणी अगदी 400 वर्षापूर्वीचं जुनं झाड आहे समीचं, त्या झाडावर पूजा करायला सगळे भाविक भक्तगण संध्याकाळी सीमोल्लंघनाला येतील। तसेच कोजागिरी पौर्णिमा 6 तारखेला सोमवारी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे। त्या दिवशी पालखी, भंडारा आणि रात्री जागरण असा मोठा कार्यक्रम होईल। तरी सगळ्या भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, आई भगवतीचा आशीर्वाद द्यावा आणि दसऱ्यानिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।